नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्रमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, त्यांचा परिचय करून घेतो. वावमध्ये वाव अर्थात वर्ल्ड ऑफ विमेन हे आमचं दर आठवड्याला येणारं बुलेटिन तर आहेच. शिवाय वावची आपली एक पॉडकास्ट सिरीज पण आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात. आज मी जिच्याकडे आले आहे ती ऋतुजा वराड पांडे. खरं तर माझी जुनी मैत्रीण, दूरची नातेवाईक. ती डेंटिस्ट आहे आणि तिला जीवन रसरसून जगण्यासाठी जे काय करायला लागतं अशा अनेक गोष्टी करते. तिने आता अलीकडे सफर क्लब सुरू केलेला आहे. ऋतुजा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला एक कळत नाही की बत्तीशी काढणारी तू आमची बत्तीशी मनापासून खळखळून दिसावी यासाठी सफर क्लब ला आज बोलावलेले आहेस. तुला कसं वाटलं की हे सुरू करूया, म्हणजे केव्हा आयडिया आली की करूया हे? मला अनेक दिवसांपासून हे मनामध्ये घोळत होतं की आपण सुरू करूया. खाण्याची आणि खाऊ घालण्याची ही आवड आहे मुळातच. सो 2026 मध्ये मी असा उपक्रम ठरवला की आपण महिन्याला एक असे सफर क्लब्स करूया. मग मेनू ठरवणे, पहिल्यांदा जेव्हा तू ठरवलं की मला करायचं आहे तेव्हा तू बोलावलंस कोणाला, कशी लोकांपर्यंत पोहोचलीस, हे सगळं सांग जरा. मेन्यू बद्दल पहिले सांगते. मेन्यू मी वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत. प्रत्येक एका मेन्यूला मी स्टिक झालेले नाहीये. जसं राजस्थानी तर राजस्थानी, नॉर्थ ईस्ट तर नॉर्थ ईस्ट. आपण महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्रातच राहतो. सो आपण लोकांना वेगळं काय देऊ शकतो, तर मी देते फ्युजन फूड. अगदी खूप बायोकेमिस्ट्री लेवलचं फ्युजन फूड नाही, पण एक आता आजचं उदाहरण देते की आपण जर का वरण भात किंवा राईस आणि ग्रेव्ही ह्याला मी असं फ्युजन केलं आहे की मी स्पिनच राईस केलेला आहे, विच इज इंडियन टच, आणि त्याच्यासोबत मी व्हाईट सॉस देते, इटालियन. उत्कृष्ट लागतं, क्रीमी, चीजी, बट येट स्पायसी. सो हे लोकांना आवडतं आहे. अशा प्रकारे मी वेगवेगळे मेन्यू ठरवते. सीझन नुसार असतात. जसं पहिला झाला तो विंटर थीमचा होता, त्याच्यानंतर विदर्भातील पदार्थ हा एक दुसरा झाला, आणि आता हा तिसरा मी फ्युजन फूड करते. प्रत्येक वेळेस वेगवेगळे मेन्यूज असणार आहेत. आणि लोकांपर्यंत कशी पोहोचते, तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे की माझे फ्रेंड सर्कल आणि अनेक लोकांनी मला मदत केली हे सगळं स्प्रेड करायला. सो त्याच्यामधून मला मिळत गेले लोक. मुळात स्वयंपाकाची आवड तुला आहे, मला माहितीये. तर नवनवीन काय काय शिकतेस, आणि खरं सफर क्लबला का यायचं हा पण एक प्रश्न तुम्हाला पडू शकतो, नाही का? तर असं की तुम्ही हॉटेलमध्ये जाता, त्याच ग्रेव्हीज, तेच पदार्थ, तेल तूप कुठलं वापरतात याबद्दल प्रश्न असतो. पण इथे कसं आहे की तुम्हाला सरप्राईज आहे सगळं. जाऊन मेनू कार्ड द्यायचं नाहीये. मेनू कार्ड तुम्हाला अचानक टेबलवर कळणार आहे की आपण काय काय खातो आहोत. गप्पांमध्ये उलगडणारच आहे की हॉटेलच्या वर्सेस सफर क्लबला आजकाल का पसंती मिळते. आपण आता कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये पुण्यासारख्या शहरात बघतो, मिनिमम अर्धा तास वेटिंग आहे, आणि शिवाय आतमध्ये गेल्यावरती केऑस. आपण आपल्या शेजारच्या व्यक्तीशी काय बोलतोय हे बऱ्याचदा ऐकू येत नाही. खरंय. सो इथे मंद म्युझिक मध्ये, होमली वातावरणामध्ये, पण तुमच्यासाठी ते अननोन असणार आहे, असं आपण एक फाईन डाईन अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि सगळ्यात मुख्य कारण म्हणजे हायजीन. आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरतो ते शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचेच आहेत, आणि सगळी हायजीनची काळजी घेऊन सगळं केलं जातं. आपल्याला माहिती आपण काय यूज करतो, आणि आपण जे खाणार तेच मी लोकांना देणार. सो सगळं उत्कृष्टच असणार. तयारी किती लागते ग? म्हणजे कारण एकतर सगळं ठरवणे, मग नंतर ती यादी बनवणे, मग त्याचे पदार्थ आणणे, सगळी तयारी वेळ जात असेल ना? इट्स अ 5 कोर्स मील. सो प्रत्येक गोष्टीसाठी यू नीड प्लॅनिंग. सगळं 3-4 दिवस आधीपासून सुरू होतं. राईट फ्रॉम ग्रोसरी शॉपिंग, पण काही गोष्टी मला अगदी ताज्या घ्यायच्या असतात. काही सॉसेस आहेत ते मी 1-2 दिवस आधी करून ठेवू शकते. तळणीचे पदार्थ किंवा जे काय ते मला अगदी इन्व्हेस्ट करायचे असतात. सो हे सगळं की इज द प्लॅनिंग. आणि तुझं घर, डेंटिस्ट आहेस, नवरा परदेशात आहे सध्या, मुलाचा अभ्यास आहे, ह्याच्यातनं हे सगळं कसं सांभाळते? पॅशन आहे म्हणून? पॅशन आहे म्हणून, आणि घरच्यांचा सपोर्ट आहे अर्थात म्हणूनच. माझे सासरे अत्यंत सपोर्टिव्ह आहेत. नवरा सध्या परदेशात आहे, सो हे सगळं तो मिस करते, आणि मोरओव्हर मी त्याला खूप मिस करते. बट इट्स जस्ट फॉर टाइम बिंग. तो येणार आहे लवकरच. आणि पॅशन आहे, आवड आहे, आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळेच हे सगळं शक्य आहे. दुसरं एक असतं ना की प्रत्येक गोष्ट जेव्हा इतकी मेहनतीने करायची तेव्हा एक आर्थिक गणित पण असतं थोडंफार. तर मग
ह्याच्यात थोडा तरी प्रॉफिट राहतो का? म्हणजे तू ज्या पद्धतीने तयारी करतेस आणि जे पैसे घेतेस त्यावर. आय नो प्रॉफिट खरं म्हणाल तर अजून नाही होत आहे, कारण की सुद्धा थोडी आपली घडी बसवायला काही वेळ द्यावा लागतो. इट्स अन इन्व्हेस्टमेंट. बरोबर. सो पण अगदीच मी सगळ्यांना फ्री देते हे असं पण नाही, त्यामुळे मिनिमल चार्ज आकारणारच, कारण तेवढी व्हॅल्यू पण असली पाहिजे. बरोबर. आपण कोणाकडे जाऊन कॅज्युअली जेवतो आहे असं ते वाटायला नको. त्यामुळे सध्या मिनिमल याच्यामध्ये मी ठेवलं आहे, पण भविष्यात अजून एक्सपांड करण्याचा नक्कीच विचार आहे. तुझा अन्नाबद्दलची थॉट काय? म्हणजे जे रोजचं जेवणाचं आपलं ताट असतं, तर मला आठवतं की माझ्या आजीचं ताट असायचं, मग आम्ही प्रार्थना म्हणायचो आणि त्याच्याकडे अतिशय कृतज्ञ भावनेने बघायचो. नाही, कृतज्ञता आहेच. म्हणजे अगदी खूप साधी गोष्ट आहे की आपण जेवण झाल्यावर अन्नदाता सुखी भव असं म्हणतो, आणि हे खरोखर आहे. आय हॅव एक्सपिरियन्स, लोकांना पण असे अनुभव आलेले आहेत. हे गरजेचं आहे. तो सगळं करून घेतोय, अन्नपूर्णा प्रसन्न आहे, म्हणूनच हे सगळं होतंय. आणखी एक गंमत काय माहिती का इथे, की आज मी जिथे सफर क्लबला आलेली आहे, तर सगळ्या जणी माझ्यासाठी यापूर्वी कधीही न भेटलेल्या. कारण तुम्ही हॉटेलच्या टेबलवर जेव्हा जाता तेव्हा ठराविक लोकांबरोबर जाता, तुमच्या घरच्यांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, फार तर फार कलिग्स बरोबर. दुसऱ्या कोणाशी तुमची ओळख होण्याची शक्यता नसते. आपण तेवढ्या याने बघत सुद्धा नाही. इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला एक नवीन ग्रुप भेटत जातो, राईट? तर तुला अशा नवीन मैत्रिणी या सफर क्लब मधून भेटल्या? झाल्यात. म्हणजे कितीतरी आता असे येत गेले की मी ज्यांना पहिल्यांदाच इथे भेटतीये. हो. कधी काळी फेसबुकवर फॉलो केलं होतं किंवा असं मैत्रिणीच्या मैत्रिणी थ्रू कळलं आणि इथे आले आहेत. सो छान, म्हणजे नवीन गोष्टी कळतात आणि मग कळतं अरे हिचं आणि माझं किती गोष्टी सिमिलॅरिटीज आहेत, आमच्या आवडी किती सारख्या आहेत. सो इट्स अनदर वे ऑफ मीटिंग पीपल अँड मेकिंग न्यू फ्रेंड्स. तुमच्यापैकी कोणामध्येही जर स्वयंपाकाचं कौशल्य असेल, ते प्रत्येक बाईमध्ये असतं. तिला स्वतःच्या घरातून आपल्या आवडीचे पदार्थ आपल्या ओळखीच्या ग्रुपसाठी, कारण ह्याच्यात आणखी एक मुद्दा असा आहे की हॉटेलमध्ये तुम्ही एकदा गेलात तर तुम्हाला नाकारत नाही शक्यतो, फार काहीतरी मोहे असल्याशिवाय. पण इथे तसं नाहीये. इथे तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट पाठवता तेव्हा त्या होस्टनी पण तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा चॉईस आहे. त्यामुळे तुम्हाला या सफर क्लब जो आहे अशा प्रकारची तुमच्या घरातून पण सुरू करता येईल. बघा, मजा घ्या. तुम्हाला वाटत असेल तर सुरू करा. ऋतुजा, तू काय सांगशील ज्यांना हे सुरू करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काय टिप्स देशील? टिप्स म्हणजे सगळ्यात पहिले, देर इज नो शॉर्टकट टू द सक्सेस. लाईक मेहनत घ्या, भरपूर मेहनत आहे आणि सगळ्या गोष्टी आपण विकत नाही घेऊ शकत. सो तुम्ही यू हॅव टू शो अप, तरच ते सगळं शक्य आहे. तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो? कारण हिने गेम्स खूप घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मध्ये, आणि आम्हाला खरंच वाटलं की अरे हो, असं पण असू शकतं नाही का? आपल्या जेवणाच्या आजूबाजूला, आपल्या खाण्यापिण्याच्या आजूबाजूला असे काही प्रश्न असू शकतात, गेम्स असू शकतात. तर त्याची पण एक मजा आहे. तुम्हाला कुठले पदार्थ आवडतात? अन्नाशी रिलेटेड तुमची आठवण कुठली आहे? किंवा तुमचं स्मरण काय आहे? बालपणीचा एखादा पदार्थ असेल, विस्मरणात गेलेला एखादा पदार्थ असेल, कुठेतरी कधीतरी रस्त्यात अचानक भेटलेला एखादा पदार्थ असेल, त्याची आठवण आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी तर म्हणेन, तुम्ही ज्या जणी बघता आहात, मस्त सफर क्लब सुरू करा आणि आम्हाला बोलवा, आम्ही येऊच. थँक्यू. मी ऋतुजा बरोबर तुमची तुर्तास रजा घेते. धन्यवाद. थँक्यू सो मच.